श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षणाम समाज दुसरा उत्तम लक्षणाम श्रीराम समर्थ श्रोता व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणेकरिता बाणे गुण सर्वज्ञपणाचे पाठ पुसल्याविना जाऊ नये फल ओळखल्याविना खाऊ नये पडली वस्तू घेऊ नये एकाएकी अतिवाद करू नये पोटी कपट धरू नये शोधल्याविना करू नये पुढहीन कांता विचारविना बोलू नये वंचविना चालू नये मर्यादेविना हालू नये काही एक प्रतिविना रुसू नये चोराचा ओळखी घुसू नये रात्रीपंत क्रमू नये एकाएकी जनी अर्ज तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी निंदाद्वेष करू नये असत्य संग धरू नये द्रव्यधारा भरू नये बलात्कारे वक्तयांचा खोदू नये एकत्याशी फोडू नये विद्या अभ्यास सोडू नये काही केले तोंडाळाशी भांडू नये वाचाळाशी तंडू नये सत्संग खंडू नये अंतर्यामी अतिक्रोध करू नये जीव लागास खेदू नये मने वीट मानू नये शिकवणेचा क्षण रुसू नये लटक्या पुरुषार्थ फोडू नये केल्याविना सांगू नये आपला पराक्रम बोलेला बोल विसरू नये प्रसंगी सामर्थ्य चुकू नये केल्याविना निखंदू नये पुढीलांशी कदा आळशी सुख मानू नये साडे मनाचा आणू नये शोधल्याविना करू नये कार्य काही सुका अंग देऊ नये प्रयत्न पुरुष सांडू नये कष्ट करिता त्रासू नये निरंतर सभेमध्ये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये पैजहोड घालू नये काही केल्या भूतचिंता करू नये निसंगपणे राहू नये परस्त्रीते पाहू नये पापबुद्धी कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपीडा करू नये विश्वासघात स्वच्छविना असू नये मलिन वस्त्र नेसू नये जाणारच पुसू नये कोठे जातोस म्हणून व्यापकपणा सांडू नये पराधीन होऊ नये आपले ओझे घालू नये कोणी एकाशी पत्रेविना पर्वत करू नये हिनाचे ऋण घेऊ नये कोहिविना जाऊ नये राज्यद्वारा लाटिका जाजू घेऊ नये सभेस लाटिके करू नये आदर नसता बोलू नये स्वाभाविक आदकनेपण करू नये अज्ञाविना गांजू नये अनितीने वर्तू नये अंगबळे भूतज्ञ खाऊ नये भूत निद्रा करू नये भूत दिवस राहू नये दिसुना छेते आपल्याची गोळी देऊ नये आपली कीर्ती वर्णू नये आपले आपण हसू नये गोष्टी सांगू नये धूम्रपान घेऊ नये उन्मत्त द्रव्य सेवू नये भोचकांशी करू नये मैत्री सदा कामे विना थांबू नये नीच उत्तर सांगू नये अशुद्ध अन्न सेवू नये वडिलांचेही तोंडी सेवी असू नये दुसऱ्याचे देखून हसू नये उणे अंगी संचारू नये कुलवंतांचे देखील वस्तू चोरू नये भूतकृपण होऊ नये जीव लागाशी करू नये कळह कदा एकांचा घात करू नये लटकी घोळी देऊ नये अप्रमाण वर्तू नये कदा काळे चहाडे चोरी धरू नये परद्वार करू नये मागे उणे फोडू नये कोणी काचे समय यावा चुकू नये सत्वगुण सांडू नये वैरियांचे दंडू नये शरण आलिया अल्पधने माजू नये हरिभक्ताचे लाजू नये मर्यादेविना चालू नये पवित्र जनी मूर्खाशी संबंध पडू नये अंधारी हात घालू नये दुच्छितपणे विसरू नये वस्तू आपली स्नान सध्या सांडू नये कुलाचार खंडू नये अनाचार मांडू नये चुकरपणे हरिकथा सांडू नये निरूपण तोडू नये परमार्थाच मोडू नये प्रपंच बळे देवांचा नवस बुडवू नये आपला धर्म उडवू नये भलते बरोबरी नाही विचारे विना निष्ठुरपणा धरू नये जीव हत्या करू नये पाऊस देखील जाऊ नये आत्मा अवकाळी
सभा देखून कळू नये, समय उत्तर टळू नये, ध्येय करिता चलू नये, धारिष्ट आपुले, गुरु विरहित असू नये, नीच यातीचा गुरु करू नये, जिने शाश्वत मानू नये, वैभवेसी सत्य मार्ग सांडू नये, असत्यपथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये, असत्याचा अपकीर्तीते सांडावी, सदकीर्ती वाढवावी, विवेक दृढ धरावी, वाट सत्याची, निगता हे उत्तम गुण, ते मनुष्य लक्षण, एकतयाचे लक्षण, पुढले समासे, इति श्री दासबोधे, गुरु शिष्य संवादे, उत्तम लक्षण नाम समास दुसरा, जय जय रघुराज समर्थ.